इयत्ता 9वी अक्षर भारती. संतवाणी. भेटी लागी जीवा. संत आहेत संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांचं संपूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले असं आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतामधून व्यक्त केली आहे. समर्पक म्हणजे योग्य आणि दृष्टांत म्हणजे उदाहरणे किंवा दाखले. आपण अभंगवाणी बघूया. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. भुकेली या बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी आता. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी आता. बघा मित्रांनो, या संतवाणीमध्ये संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाबद्दल किती भेटीची ओढ आहे हे स्पष्ट दिसत आहे. पहिल्याच ओळीत त्यांनी सांगितले की भेटी लागी जीवा लागलीसे आस. आस लागणे म्हणजे काय की ध्यास लागणे. त्यांना ध्यास लागलेला आहे. ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कुणाबद्दल? श्री विठ्ठलाबद्दल. आणि ते काय करतायत? पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ते विठ्ठलाची रात्रंदिवस वाट बघतायत की विठ्ठल मला आता कधी भेटायला येणार आहे. आता ही ओढ जी आहे ती कशी आहे, किती तीव्र आहे हे सांगण्यासाठी त्यांनी पहिला दृष्टांत दिला आहे. म्हणजे पहिलं उदाहरण दिलं आहे ते पौर्णिमेच्या चंद्राचं. तुम्हाला माहीत असेल की पौर्णिमेचा चंद्र जो आहे, पौर्णिमेला संपूर्ण चंद्र आकाशामध्ये असतो आणि त्या चंद्राची किरणं पिऊन जगणारा चकोर नावाचा जो काही काल्पनिक पक्षी आहे, ते चंद्रकिरण त्याचं जीवन असतं. जेवण नव्हे, जीवन, आयुष्य. तर ते जे काही चकोर पक्षाचं जीवन आहे तो पौर्णिमेचा चंद्र. आता पौर्णिमेचा चंद्र हा 15 दिवसातून एकदाच आकाशामध्ये येतो. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की त्या चकोर पक्षाला किती आतुरता असेल त्या चंद्राची. त्या पौर्णिमेच्या चंद्राची तितकीच आतुरता संत तुकाराम महाराजांना आहे विठ्ठलाच्या भेटीची. तैसे माझे मन वाट पाहे. या चकोर जसा पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो, तसंच संत तुकाराम महाराजाचं मनसुद्धा श्री विठ्ठलाची वाट पाहत आहे. आता पुढचा दृष्टांत त्यांनी असं सांगितलं आहे की दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. नवीन लग्न झालेल्या मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा त्यानंतर येणारा पहिला मोठा सण तो म्हणजे दिवाळी. की या दिवाळीच्या सणामध्ये भाऊ आपल्या बहिणीला म्हणजेच त्या नवीन लग्न झालेल्या मुलीला आणायला जात असतो आणि तिला माहेरामध्ये येऊन बरेच दिवस राहण्यासाठी ती एक चांगली संधी असते. म्हणून ती जी मुलगी आहे नवीन लग्न झालेली, ती दिवाळीची वाट बघत असते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली म्हणजे त्या दिवाळीच्या सणासाठी ही लेक जी आहे ही आसुसलेली असते. ती वाट बघत असते की कधी एकदा दिवाळीचा सण येतोय आणि कधी माझा भाऊ मला न्यायला येतोय. आता त्या मुलीच्या मनामध्ये जी भावना आहे आपल्या माहेराबद्दल, तशीच भावना इथे संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आहे पंढरीबद्दल. त्यांचं ते माझे माहेर पंढरी असं हे माहेर जे आहे हे पंढरपूर आहे संत तुकाराम महाराजांचं. आणि ते सुद्धा पाहतसे वाटुली पंढरीची. या पंढरीची ते वाट बघतायत. पुढे अजून एक दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. भुकेली या बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. जेव्हा घरामध्ये लहान मूल असतं, त्याला भूक लागलेली असते आणि त्याला बोलता येत नसतं, त्याला फक्त रडता येत असतं आणि मग ते रडून रडून आपल्या आईला सांगण्याचा प्रयत्न करतं
की आई मला भूक लागली आहे. अति शोक करी म्हणजे ते रडतंय, आरडतंय, ओरडतंय आणि काय करते, आपल्या आईची वाट पाहते. वाट पाहे उरी माऊलीची, म्हणजे कधी एकदाची आपली आई येईल आणि आपल्याला दुग्धप्राशन करेल, यासाठी ते बाळ वाट बघत असतं. अगदी तसंच संत तुकाराम महाराजसुद्धा आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाची वाट बघतायत. त्यांना असं होतं की ही माझी विठू माऊली आहे, ही कधी एकदाची माझ्याजवळ येईल आणि मला ती तिचा प्रेम पाहणा पाजेल. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. की तुकाराम महाराज म्हणतात की मला सुद्धा भूक लागलेली आहे. कशाची भूक लागलेली आहे, तर श्री विठ्ठलाच्या श्रीमुख बघण्याची भूक लागलेली आहे. आणि ते विठ्ठलाला म्हणतात की तू धावून ये आणि तुझं हे श्रीमुख जे आहे ते श्रीमुख मला दाखव. अशा पद्धतीनं हे सगळे वेगवेगळे उदाहरणं, पौर्णिमेच्या चंद्राचं, दिवाळीतल्या लेकीचं आणि भुकेल्या बाळाचं, असे वेगवेगळे दृष्टांत देऊन, उदाहरणं देऊन त्यांच्या मनातली श्री विठ्ठलाबद्दलची जी काही ओढ आहे ती या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपल्या शब्दांमधून, आपल्या अभंगामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचा जो काही स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. धन्यवाद.